तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एम पी प्रोडक्शन्स मध्ये. तर आज आपण एक पॉडकास्ट घेत आहोत. तर आज आपल्या सोबत आहेत देवा म्हस्के. हे आपलेच मित्र आहेत, जे की त्यांचा एक गावातला एक अनुभव सांगणार आहे, जो की एक खरा अनुभव आहे. त्यांच्या मित्रासोबत घडलेला एक अनुभव आहे, ते आज आपल्याला सांगतील. आपण ऐकूयात ते आज. धन्यवाद एमपी प्रोडक्शन मला ब्रॉडकास्ट मध्ये बोलवल्याबद्दल. ही आमच्या गावामध्ये घडलेली घटना आहे बरं का, माझ्या मित्रासोबत. आणि आम्ही मित्र म्हणजे लहानपणापासून गावामध्ये खेळणं उठणं बसणं हे आमचं बऱ्याच दिवसांपासून चालू होतं. पण काही कारण निमित्त म्हणजे तो शहरामध्ये गेला किंवा नोकरीसाठी. आणि आता अशामध्ये बरं झालं, एक 6 महिन्यापूर्वी तो गावी आला. तो गावी आला, मला म्हणजे देवा काय चाललं काय व्यवस्थित आहे. कालांतर खूप गॅप पडला होता. पण गावामध्ये असे घटना घडते की बाबा काही ना काही चालूच असतं, किंवा कोणाचं हे झालं भांडणं टंट असं सगळं चालू असतं. आणि त्याला ह्या गोष्टीबद्दल माहित नव्हतं, आणि ते शहरात असल्यामुळं ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायलाच नव्हता की बाबा असं घटना आहे की तशी आहे. तर आमच्या गावामध्ये काय आहे, एक विहीर आहे. विहीर आहे तर तिथं लोकांचं म्हणणं आहे बाबा की रात्री 12च्या नंतर असे वेगवेगळे आवाज येतात, की कोणी तिकडे जात नाही, त्याच्यानंतर गेलं तर परत आलेलं नाही. तर मग हा तो मला येऊन भेटला, म्हणजे काय चाललं, म्हटलं ओके बरं निवांत, तुझं कसं, म्हटलं हा म्हणजे खूप दिवसानंतर आलो. म्हणजे मी काय ऐकतो म्हटलं काय रे. तो म्हणला की बाबा म्हणजे आपल्या गावामध्ये असं लोक बोलले की बाबा विहिरीमध्ये, मायाच्या विहिरीमध्ये आमच्या गावात म्हणतात की तिकडं लोक जात नाही म्हणे. हे काय प्रकार म्हणे. म्हणलं खरंच म्हणलं भाऊ. आणि लोक पण म्हणते म्हणलं बाबा आपले भाऊ झाले माझा, आमच्या घरचे सगळं म्हणते, तुला माहित नाही. नाही म्हणे मी असं काही म्हणजे विश्वासच होत नाही म्हणे या गोष्टीवर. ठीक आहे म्हटलं, ते म्हणजे चल आपण जाऊ. साहजिक, पण मग हा सोबत आहे बाहेरच राहिलेला बसला नाही. तेच ना, मग तो आला मला म्हणे आपल्याला जायचं नाही. म्हटलं कशाला बाबा, नाही जायचं म्हणलं. तू समजतं का तिकडं नाही जात, आपण कोणीच जात नाही, कशाला. नाही म्हणे आम्ही 4 मित्र म्हणली. नाही म्हणे मी याला चॅलेंज करतो म्हणे की मी जाणार त्या ठिकाणी. शरत लागली, मी जाणार, मी जाऊन दाखवतो म्हणे. म्हटलं त्याला बोलवलं, म्हटलं ऐक असं करू नको, तिकडं म्हणजे एकदम वाईट कृत्य करतात. म्हटलं तुला माहित नाही. म्हटलं नाही म्हणजे भाई मी जाणारच आहे. ठीक आहे म्हटलं. तो चालला गेला, आणि तो रस्ता असा होता की बाबा रात्री तिकडं आपला हात सुद्धा दिसत नाही, इतकं भयान अंधार. आणि वडाखाड्याचा रस्ता, म्हणजे थोडक्यात गावाकडं झाडं झुडपं फांडीचा रस्ता. रस्ता थ्रिल मध्येच एकदम भयान. शांतता सगळीकडं. आणि आवाज कुत्र्याचा इवळण्याचा गावाकडे आमच्या मध्ये जनरली. हा रातकिड्याचा आवाज, कुत्र्या रडण्याचा आवाज. त्याला काही फरक नाही पडला, तर चाललाच. मग आमचे मित्र मागत होते म्हणजे गावामध्येच. मी म्हणलं मित्र अरे म्हटलं यार तू गेला, आपल्याला त्याचं मागं जावं लागलं. अरे म्हणे आम्ही नाही. म्हटलं चला. तू पुढं आमच्यात मागत चालू, चला चला. ते म्हटलं चला, आम्ही थोडं साईडला दमा चालू होते. तो समोर जात होता, त्या रस्त्याने लागला विहिरीच्या. थोडं पुढं जात जात गेला की बघतो त्याला एकदमच म्हणजे एकदम अंधार पाहून त्याचे थोडं थांबरला. तो हिरीजवळ गेला. हिरीजवळ गेला की त्याला की असं इकडे आजूबाजूला बघतो तर काय म्हणजे मला तर असं जाणवलं म्हणजे कोणतरी चुकचा आवाज आला. माग बघतो तर काहीच नाही. ते एकदम म्हणजे त्याला वाटतं आता काहीतरी होणार आहे आपलं. भासरू वाटला. आज झाल्यानंतर तुमचा मित्र तिथेच थांबला की समोर गेला? नाही, त्याला शरत लागली होती, त्याला भास झाला. म्हणजे या गोष्टीला काही वाटलंच नाही ना, तो आपलं भास होते कोणतरी करते, त्याला जाणवलं, पण ते दाखवत नव्हता बरं का. समोर जात 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 म्हणजे आजूबाजूला शेत होते, शेतामध्ये ऊस लावेल, झाड इकडे लिंबाचं. मग ते बघतो तर मग त्यानं बॅटरी संपली ऊसामध्ये बरं का. त्या साईडला आजूबाजूला बघितले आणि बघतो काय कोणीच नाही. कुत्र करत हल्लं होतं तर रात्री. समोर जाता जसं समोर जातं तसं त्याला अजून अनुभव आले, पायाला हात लावल्यासारखं आपल्याला कसं टोचतं. तर त्या टाईप मध्ये त्याला अनुभव आला. यार मला तर कसं म्हणजे जाणवतंय कोणीतरी आपल्या मागं आहे. बॅटरी लावतो कोणीच नाही मागं, बॅटरी लावतो कोणीच नाही मागं. जवळ समोर जात 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 शेवटी तो इरेजवळ पोहोचला. आणि ईर म्हणजे बरेच असे पडेल दगडे आजूबाजूला. जुनी विहीर होती, ते जातच नव्हतं कोणी.
आणि हिरी मध्ये गेला तिथं बरं का, त्याने बघितलं पहिले लांबून ही हिरी दिसते. तर मग हिरीच्या बाजूला एक मोठं झाड होतं लिंबाचं जुनं, ते पण वरतून वटवाघूळ गुबड त्या सगळ्या उलट केलं. त्यानं पाहिलं, अरे म्हणे गुबड आहे म्हणे, कोण काय म्हणे याचा आवाज येत असत, हा लोक याला घाबरत असत म्हणे, याचा आवाज आहे म्हणे. नाही नाही म्हणजे 5 मिनिटं इकडं तिकडं बघितलं तर त्याला काय झालं, त्याला आवाज आला. कोणाचा? त्याच्या आईचा. तर हा आईचा आवाज आला. तर मग आईचा आवाज आला तर त्याला थोडं घाबरलं बरं का, थांबलाच. कारण की तो गावाकडे आला, तिची आई तिकडं बाहेर म्हणजे गावामध्ये. मग तुला माहिती आहे आपली आई ते घरी झोपलेली, आपण तर बाहेर. म्हणजे आईचा आवाज आला कुठून बघतो, आलं इरीच्या कडेला. मग बघतो तो काय अक्षरशः म्हणजे आमचं, तो ज्यावेळेस आम्ही बघितलं ना, आमच्या अंगाचं सुद्धा कापड झालं, इतकं भयानक अवस्थेत सापडला तो. तर त्यानं काय केलं, बघितलं म्हणजे माझी आई ईर मध्ये मला वाचव मला वाचव, हा त्याला असं दिसलं. त्याला तो वाटावंच लागणार, बाबा आई कोणी, आई होती घरी. मग त्याला त्याच्या आईचा आवाज आला बाबा, म्हणजे त्याला आई दिसली तिथे थोडक्यात. प्रयत्न करे म्हणजे हा. तर मग तो इडेच्या कडेजवळ आला ना, कडेजवळ येताच लगेच त्याला असं कुणीतरी खाली वाढायचा प्रयत्न करत होता, खाली वाढायचा प्रयत्न करत होता. तो पार इडीच्या कडेला आला, शेवटी पाण्यात पडला. जसा पाण्यात पडला तिथं कोणीच नाही, ना तिची आई होती ना कोणीच होत. एकटा मी मध्ये ओरडून राहिलो, मला वाचवा मला वाचवा मोठ्या मोठ्या. आणि ती म्हणजे ते आईची त्याला भास झाला, आणि ती तर काळी सावली होती, फक्त सावली काळी. आणि त्याला त्या इडीमध्ये ओढलं. मग बराच टाइम झाला, आम्ही इकडे बसलेलोच होतो. म्हटलं आता आपल्याला जायचं. म्हटलं मी मित्राला म्हटलं बाबा चला माझ्यासोबत, मागं गेलं पाहिजे बाबा, हा जाणार आहे. आणि गावातले 1-2 सोबत घेतलं. आम्ही रस्त्याने लागलो, सगळे घाबरलेलो ना, 1 ते 1.5 तास झाला वापस आलं, सगळे घाबरले. तर मग आम्ही रस्त्याने लागलो. जाता जाता इकडं बघ, आम्हाला पण भीती वाटायला लागली. असं गावात प्रकार घडते, सगळे गेलेच नसणार. आणि काय झालं, गावात लोक म्हणजे आमचे काकाच होते, आम्हाला बोलायला लागले, कळतं म्हणतो मला, तो तर गावाकडून तुमचं काम नव्हतं दादा, तो ऐकायला तुम्ही शरत लागली. ठीक आहे चला, मग रस्त्याला लागलो. जाता जाता आम्हाला पण भीती वाटायची होती. मग बघितलं त्याचं जे रस्त्याने गेला ना, तो त्याच्या हातात कड पडलं होतं त्याच्या हातात. आणि मी बघितलं ते कडं येतं मयूर. तर ते झालं, समोर गेलो, चला म्हटलं समोर गेलो तिथे. आम्ही बघतो तर अक्षरशः तो पाण्यात एका पाईपाला धरेल पडलेला होता पाण्यामध्ये, धरून ठेवलं म्हणजे तो वाचला. नशीब ते पाईप होतं, मोटर होती म्हणून तो पाईपाला धरला, आणि त्याच्या सायरात तो वाचला. त्याच्यामध्ये मस्त तो खाली जाणार होता, पाईपाला धरून तो पूर्णपणे खाली असं मान टाकून लागतो. आमचं सगळ्याचं पूर्ण अक्षरशः पाय खालची जमीन खसकली होती की बाबा याला काय झालं. आणि इरीच्या कडेला लाल साडी होती, म्हणजे असं लाल साडी साहेब थोडं साडी पडलेली होती, आणि बांगड्या. मग ते आम्हाला प्रकार कळून आला की बाबा काहीतरी इथं विचित्र आहे. पटकन आम्ही खाली गेलो, त्याला वरती काढलं. मग आता शेतामध्ये कशाचं गाडी कशाच काय धरलं दोघं आहे ना, मागून 2 आम्ही मित्र दोघं तिकडे त्याला पकडलो, आणलं त्याला गाडीवर बसून गाडीला. नंतर मग हॉस्पिटल नेलं. मग 2 दिवस मध्ये त्याला पाणी वगैरे म्हणजे जे शहरात गेलं होतं ना ते काढण्यात आणलं. 2 दिवस ऍडमिट होता तो जिल्हा रुग्णालयाला आमच्या. 2 दिवस ऍडमिट होता. मग नंतर घरच्याला बी कळलं, त्याच्या घरच्याला, की बाबा तुम्ही तर कशाला गेलते, तुम्हाला माहित होतं ना म्हणे. मग सगळा ब्लेम माझ्यावर आला होता, माहित होतं की तू कशाला आला. आणि माझा जवळचा मित्र असल्यामुळे घरचे मला बोलणारच त्याचे. म्हटलं काकू तू ऐकणार नाही, आमच्या शरत लागली होती, तुला ऐकलंच नव्हतं. म्हटलं तुम्ही मित्राला विचार बाकी, हो म्हणे ऐकलंच तयार नव्हतं. तर मग असं प्रयत्न झाले. मग 8 दिवस झाले ऍडमिट वगैरे घरी झाली. पण मग थोडं मेंटल डिस्टर्ब झाला होता, म्हणजे त्या डोक्यात तेच ते तिच्या आईच्या चेहरा दिसलेला, तिथं पाहिलं काही नाही, आपण खाली आलो, सोबत सोडणारच नव्हते. पण आम्हाला काळजी वाटायला लागली म्हणून आपण धाव घेतली, म्हणून तो वाचला त्या टायमाला. मग नंतर 8 दिवस झाले, व्यवस्थित झालं, थोडं बरं आवडत थांबला म्हणत होता तसं. पण मग दिवस असंच आता तो काय झालं, त्याला वापस तिकडे जायचं.
भर दिवसा दुपारी त्याला तिकडे जायची एकदम अशी इच्छाच होऊ लागली. 2-3 वेळेस तसं जायचं, ते इडी मध्ये बघायचं, आणि इडी बाजूला असं थोडं झाडाखाली ना तिकडं दगड होता बसासारखा असं मोठासा, तिकडे जाऊन बसायचं, असं आपलं झोपायचं, किंवा एकदम खाली बघायचं, इकडे बघायचं. 2-3 तास त्या ठिकाणी. आपण बोललो तर नाही नाही, मला मला ती मारणार आहे, मला ती मारणार आहे. त्याच्या मनामध्ये सारखं तेच मला ती मारणार आहे म्हणे. ते त्याला दिसत होतं म्हणे, मला रात्री झोप येत नाही, स्वप्नात पण येते म्हणे. इतकं भयान त्याला म्हणजे असं धरलं गेलेलं होतं. आमच्या गावाकडे राहतं ना मागच्यामध्ये, धरलं गेलं होतं म्हणजे बाबा लागलं काहीतरी. प्रत्येक वेळेस तो जायचा, 8 दिवस 3 दिवस 4 दिवस झाले की तेच प्रकरण त्याचे चालले, तेच चालले. मग त्याच्या घरच्यांनी की थोडी बहुत पूजा केली बाबा, बोलून तांत्रिक होते थोडे गावातले, ते मग तिथं असे घटना घेतली मग त्याला थोडं हे करते, सुधारते, थोडी उदी बिधी देते गावाकडं. हा पूजा पाठ करा असं सांगितलं. मग 8 दिवस बरं राहिलं. परत तेच नाटकी तेच चालू. मग शेवटी त्याला बाबाकडे दिलं, एका चांगल्या दुसऱ्या बाबाकडं. तर त्याच्यानंतर त्याला थोडी उदी बिधी देऊन त्याला शांत केलं, शांत वगैरे केलं. मग गाव करायचा असा निर्णय गावामध्ये सगळीकडे परत चर्चा झाली की बाबा धोकाच निर्माण झालेला आहे. 1-2 आधी असं झालेलं आहे, पण मग ते सगळ्याला वाटायला लागलं काहीतरी तिथे हाय, सगळ्याचं म्हणणं आलं. गावकरून असं आपोआप पसरली, असं घटना घडतात. तर मग ग्रामपंचायतवाल्यानं काय केलं की जे ती जागा आहे म्हणजे इयर थोडक्यात वस पडलेली ती बुजवायचा प्रयत्न करू. हा, तर मग काही जणांचा याला विरोध होता. तर विरोध का बरं होता की बाबा पाणी येतं, आम्हाला पाणी येतं, हा वापरायचं. पण मग गावकऱ्यानं आता घरच्यानं 2-4 जणांना अजून प्रस्ताव मांडला सरपंचाकडे की बाबा इयर बंद करण्यात यावी, बुजून टाकण्यात यावी. तर मग ते काय कारण असतं, तशीच वस पडली परत तसंच घटना घडून आल्या. आमचं दुसरा एक मित्र होता त्याच्यासोबत पण तसंच. त्याच्यासोबत काय झालं की तो चालला होता पाणी भरायला रात्री ऊस आला. त्याच्यासोबत त्याला पाहायलाच पकडलं त्याच्या, सोडायला नाव घ्या. त्याला प्रयत्न कुठं करत होत माहितीये का, वड्याचा इरीजवळ. म्हणजे ती तर कोणतरी एक अशी शक्ती आहे, काय वास आहे काय, पण ती इरीमध्येच वडते, इरीजवळ जाण्याची. पण मग त्याला पाहायला पकडून मग त्याचं ती काय करत म्हणजे पाल देतो म्हणजे मला इरीजवळच वाढायचं, कोणाला पकडत इरी टाकला जाय. हा मित्र मयूर सोबत पण तशीच घटना घडलेली, त्याला बी तर असं झालं, दुसऱ्या मित्रासोबत पण असंच झालं. मग हे सगळं घटना घडत राहिल्या. मग शेवटी सरपंच सगळं गाव गेलं, अर्धे लोक जे विरोध होते ते तर करणार होते, त्यांच्यासोबत घडले नव्हतं. तर मग शेवटी त्यांना पण सांगितलं की बाबा याची जिम्मेदार कोण घ्यायची, काही जर झालं तुमच्यावर येईल जिम्मेदार कोण. आणि घटना वाढत चालले. ठीक आहे म्हणे सरपंच वगैरे प्रश्न मांडला, आपण बुजू म्हणते. मग हे लोक काय ऐकायला तयार नाही. ठीक आहे म्हणे आपण अर्धी बुजू म्हणे. अर्धी बुजली ती तशी वसळ पडली. मग आता बुजली तर ती संपूर्ण की बुजण्यात आली नाही या लोकांमुळे, ते कारण बुजली एवढी बुजली. पण मग माझं असं म्हणजे गावकऱ्याचं म्हणणं आहे, आमचं म्हणणं आहे, माझं एक की बाबा तिथे अजून हाय गोष्टी त्या ती बंद नाही झाली, पण ते झालं नाही. झालं असं की बाबा म्हणजे माझे आई वडील म्हणते की गावाचे लोक बी म्हणते त्या ठिकाणी एका बायाचा मृत्यू झालेला, विरोध करून मृत्यू झालेला म्हणते, म्हणून ते असं असू शकतं. म्हणजे या कारणामुळे ते बाया सगळ्याला विरोध वडते, तीच वडती परेशान करते त्या कारणामुळे. अशी जी घटना आहे. आणि ती असं म्हणण्यात आलेलं आहे की बाबा ती लाल साडी जी दिसली ना ती स्वतः त्या दिवशी नेसली होती. हा त्यावेळेस मारड्यासंग ते मेले होते. तर मग ते असं हे कारण नाही त्याला म्हणते. तर बऱ्याच दिवसापूर्वी गोष्ट आहे ती, पण मग ते आता वाढत चालली ना, अशा घटना घडल्या. सगळ्यांचं रोग झालं, निधन आहेच नाही. पण आता एवढे लोक सावध झालेले, रात्री 11च्या नंतर तिकडे जातच नाही त्या साईडला, मळ्याच्या साईडला आमच्या गावाकडच्या. तर असं गोष्टी बराचसा प्रकार अजून पण घडतो, पण आता लोक जात नाही म्हणून. त्याच्यामुळे लाईट आल्यामुळे उसाला पाणी ते पण आता हा होत नाही काही कारण असतं. पण मग आता काय झालेलं कालांतराने सोलर प्लेट असल्यामुळे लोक आता दिवसाच भरते पाणी. बॉटल मोजणं इतकंच की रात्री जातात, मग त्याच्यामुळे जाता की आता परत अजून ते बुजल्यामुळं
लोकांना मनातून भेटली का हाय आज साहजिक त्याचं काही निदान नाहीये, निदान कोण नाही. आणि काही असे तांत्रिक विधी करायचे म्हटलं गावातले काही जण राहते 2-4 जण हे गोष्टी कशाला करत्या, कशाला विश्वास नाही, कोणाला काही झालं तर मग कोण जिम्मेदार, या गोष्टी घडतात ना. त्याच्यामुळं हे अशी घटना वाढतं बुवा. तर इथून पुढे जर अजून तर नाही आता सध्या एक मित्रावर घडले 2 मित्र, त्याच्यानंतर मी तर काही गावाला गेलो नाही. आता काय वस्तू चुकीत आता पाऊस लागला. तुम्हाला एक सांगतो, आता हे तुम्ही सांगितलं तुमच्या प्रेक्षकाला की बाबा अजून माझ्या मित्रासोबत जी घटना घडली का त्याला पण अजून विचारते येतात, म्हणजे अजून पण तो आता हालाकी कुठे माहिती का शहरामध्ये, तर त्याला पण अजून कधी कधी मला म्हणतो ही गोष्टी मी करून चुकीच केली म्हणून, एवढं सगळं भूभूती जाऊन मला जे काय केलं माझ्या घरच्यांना, तर ते अजून मी कधी कधी कमी पडतं म्हणे भाऊ. त्याला आहेच, मी जाऊन चुकी केली म्हणे भाऊ. तू सांगत होता ते बरोबर होतं, चल ठीक आहे तुला सांगत होतो ऐकलं नाही, आता काळजी घे म्हटलं बाबा ते दिसते आता इथं पडतो नको, मला असं सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्या, अशा गोष्टी घडतात नाही जा. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. असे भरपूर अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तर चॅनलला फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. तर मित्रांनो कसं आहे माहितीये का, हे जे अनुभव आपण जे ऐकतो हे आपण काही जण एंटरटेनमेंट म्हणून ऐकतात, काही जणांना ते इमॅजिन होतात जसं मला झालं, आणि ते खरे पण वाटतात. तर तुम्हाला जर असे अनुभव अजून पाहिजे असतील तर चॅनलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.